धुळे शहरातील देवपूर परिसरातील नेहरूनगर पाण्याच्या टाकीजवळ 2 गटांमध्ये राजकीय वादातून तणाव निर्माण झालेला आहे। यामध्ये 2 ते 3 जण जखमी असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे। भाजप उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवारांमध्ये हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे। पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत। या वादामध्ये घातक शस्त्रांचाही वापर झाल्याची माहिती असून पोलीस या प्रकरणात तपास करीत आहेत। या घटनेमुळे मात्र संपूर्ण शहरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत। या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत। माझे नाव रमेश गोरसे, मी वार्ड क्रमांक 5 मध्ये उमेदवारी करते प्रभाग ड भागातून आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली। दादागिरी करून हे लोकांनी मागे घ्या, सगळीकडे दादागिरीचा प्रश्न ही लोकशाही शिल्लक राहिलेली। मला हाताला आणि पायाला कोदा मारलेला आहे। ती गाडी एक गाडी त्याच्यापाशी त्या गाडीमधून कोयता काढताना त्या भागात सीसीटीव्ही सुद्धा आहेत। त्या सीसीटीव्ही त्याचं कोयत्याचं हातात दिसेल आणि बहुतेक लोकांना दम दिला जातोय आणि त्याच्यावर अशी योग्यता आणि पहिले खुनाचे गुन्हे दाखल आहेत। तर खुनाचा करणार बीजेपीवाल्यांनी त्याला उमेदवारी कशी दिली हे आम्हाला कळत नाही। त्यामुळे लोकशाही काही जिवंत राहिलेली नाही शहर महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे सगळ्या लोकांनी त्याच्यावरती आम्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करणार नाही। धुळे शहरामधील देवपूर भागातील नेहरू चौक या परिसरामध्ये वादावादी झाल्याची माहिती प्राथमिक प्राप्त झालेली। पोलीस घटनास्थळी आलेले आहेत। इथे शांतता आहे। ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून पुढील तपास केला जाईल। माझे सर्व धुळेकर नागरिकांना आवाहन आहे की शांततेचं पालन करावं, कोणत्याही अफवांवर कृपया विश्वास ठेवू नये। पोलीस या ठिकाणी सतर्क आहे आणि सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे। आतापर्यंत या प्रकरणामध्ये काही नाही, अजून एकदम प्राथमिक स्थितीमध्ये आहे। आम्ही आत्ताच घटना घडल्यावर माहिती मिळाली, तात्काळ या ठिकाणी आलेलो आहोत। बाकी अजून पुढील तपास ज्याप्रमाणे तक्रार येतील त्याप्रमाणे होईल।